नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये जर नेगेटिव्हिटी असेल तर त्याचे काय काय लक्षण असू शकतात आणि जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर काही लक्षणं तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला आढळत असतील किंवा तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर आपण त्यावर काय उपाय करावा अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्याचे बघा सगळ्यात प्रमुख पहिलं लक्षण म्हणजे आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस, थकवा येतो आणि बघा कोणत्याही कामामध्ये त्या व्यक्तीचं मन लागत नाही आणि एकदम शरीरामध्ये ऊर्जा नसल्यासारखं होतं। एनर्जी अजिबात कुठल्याही कामाला आपण काय म्हणतोय की एकदम उत्सुकता न वाटता एकदम हातपाय गळून गेल्यासारखे वाटते। मनामध्ये सतत वाईट विचार येतात। अनेकदा आपलं जीवन हे संपवावंसं सुद्धा वाटतं। त्यानंतर घरामध्ये सतत तोटे, नुकसान हे सारखं चालूच असतं। कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही। बघा तुम्ही खूप कष्ट करताय, रात्रंदिवस एखाद्या गोष्टीसाठी खूप झटताय पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही। त्यानंतर घरातील जे काही तुमचं इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे म्हणजे त्यामध्ये फ्रीज, टीव्ही, मिक्सर, वॉशिंग मशीन अशी इलेक्ट्रॉनिक ज्या काही तुमच्या घरातील वस्तू आहेत तर त्यासारख्या वारंवार खराब होणं म्हणजे त्या व्यवस्थितरित्या न चालणं, घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडणं हे सुद्धा एक आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असल्याचं एक लक्षण आहे। बघा औषध उपचार करून सुद्धा त्या व्यक्तीला लवकर बरे न वाटणं तर हे सुद्धा एक निगेटिव्हिटी असल्याचं प्रमुख लक्षण आहे। बघा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते। तसं जर पाहायला गेलं तर इतकं चिंतेचं कारण नसतं पण आपण एखाद्या गोष्टीचं खूपच विनाकारण खूप टेन्शन घेणं आणि विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता जर वाटत राहिली तर पुढे जाऊन त्याचे रूपांतर बघा डिप्रेशनमध्ये होते। काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता राहून जातं। एखादी चालून आलेली संधीसुद्धा अगदी तुम्हाला आश्चर्य वाटावं की आपण आत्ता आपल्या हातामध्ये ही संधी आली होती आणि ती आपली संधी आपल्या हातातून निघून जाणं, त्यामुळे होणारी चिडचिड, घरामध्ये सतत कटकटी होणं, खूप भांडणं होणं बघा आणि एखाद्या वेळेस तुम्हाला ॲटोमॅटिक खूप रडायला येणं तर बघा हे सुद्धा एक म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे सुद्धा होतं। आणि त्यातली त्यात जर आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर नक्कीच तुम्हाला हे लक्षणं नक्कीच जाणवतील। त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही रात्री सतत तुम्हाला वाईट स्वप्न पडत राहणं हे सुद्धा एक नेगेटिव्ह एनर्जी असल्याचं लक्षण आहे। तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं हे तर लक्षणं तुमच्यासोबत जर घडत असतील तर बघा एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला मी सांगते की आपण काय करायचंय, आपल्याला नेगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसं ओळखायचं। तर एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी भरायचं आहे। बघा असेल तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये गंगाजल मिसळा, म्हणजे त्यामध्ये थोडेसे 2-3 थेंब तुम्ही गंगाजल टाकू शकता। नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल, फक्त शुद्ध पिण्याचं पाणी तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक गुलाबाच्या 7-8 पाकळ्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि हा ग्लास बघा तुम्हाला जिथे कुणाची सहजासहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी तुमच्या एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा तुम्ही हे पाणी तुमच्या बेडच्या तिथे ठेवू शकता किंवा म्हणजे तिथं जिथे जास्त सहसा कुणाचा हातपाय लागणार नाही किंवा तिथे सहजा कुणाची नजर पडणार नाही बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची, तर अशा ठिकाणी तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे। तर बघा तुम्हाला हे पाणी 24 तासासाठी हे पाणी तुम्हाला एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। तर बघा आता त्या 24 तासानंतर ते पाणी काढल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे तुम्ही एकदम व्यवस्थित निरखून बघायचं आहे। जर त्या पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर त्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, तर हे तुम्ही ओळखू शकता। जर पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी म्हणजे जबर मोठी निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये आहे तर हे तुम्ही ओळखून घ्या। किंवा जर तुम्ही त्या पाण्याचा रंग बदललाच नाही
तर असं समजायचं की आपल्यासोबत ही जी काही लक्षणं घडत आहेत तर त्याचं काहीतरी वेगळं सुद्धा कारण असू शकतं, तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी नाही. तर बघा, हा एक अतिशय असा प्रभावी उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. पहिला हा उपाय करायचा. जर तुम्हाला असं जाणवलं की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला पुढे जे काही उपाय सांगते तर त्यापैकी करा, किंवा तुम्हाला त्या पाण्याचा रंग बदलला नाही, अगदी प्लेन पाणी आहे, तरीसुद्धा तुम्ही हे काही उपाय जर आपल्या घरामध्ये वारंवार सतत जर करत राहिलात तर कसल्याही प्रकारची तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही प्रवेश करणार नाही. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. जेव्हा आपण फरशी पुसतो किंवा आपला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करतो तर त्यामध्ये तुम्ही खडे मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. फक्त तुम्हाला फरशी ही गुरुवारी पुसायची नसते. तर बघा काय करायचं, कधी पण आपला मुख्य दरवाजा जेव्हा आपण स्वच्छ करतो तर बघा, गाईचं गोमूत्र घ्यायचं, थोडंसं गंगाजल घ्यायचं, खडे मीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ह्या मिश्रित पाण्याने तुम्हाला तुमचा उंबरठा आणि घरातील फरची ही किमान आठवड्यातून तरी तुम्ही एकदा घरातील फरचीला असा उपाय करू शकता. मात्र तुम्ही जर रोज पण केला तरीसुद्धा चालतं. मात्र फक्त तुम्ही काय करायचं आहे, गुरुवारी फरची पुसायची नाही. म्हणजे आपण कुठलीच साध्या पाण्याने किंवा आपण आजकाल जे बाजारात मिळतं ते काही लिक्विड टाकून जरी आपण फरशी पुसत असाल तरीसुद्धा तुम्ही गुरुवारी पुसू नका. मात्र तुम्ही हा उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केला तरीसुद्धा चालतो. मात्र तुम्ही रोज करणार असाल तर रोज करा. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही एरवी फरशी अगदी लिक्विडने जरी पुसत असाल तरीसुद्धा चालेल, परंतु तुम्ही घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे तरी मी सांगते ते तुम्ही त्या पाण्याने तुम्ही मुख्य दरवाजा हा रोज पुसायचा आहे. तर बघा, हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी ही घरामध्ये प्रवेश करणार नाही. आता जर बघा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ती खूप आजारी पडते, सारखी चिडचिड करते आणि तुम्हाला असं वाटते की ह्या व्यक्तीवर निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे, तर बघा अशा वेळेस हा दुसरा उपाय करायचा आहे. तर आपल्याला ज्या व्यक्तीला असं वाटतं की याच्याकडं निगेटिव्ह एनर्जी याच्यामध्ये आहे किंवा ह्या व्यक्तीला त्रास होतोय, तर तुमच्या हातामध्ये थोडेसे खडे मीठ घ्या. त्यानंतर देठ असलेल्या 2-3 म्हणजे 2, 3, 4, 5 अशा ज्या काही तुम्हाला घेता येतील तशा तुम्ही लाल मिरची घ्या, म्हणजे ती सुकलेली मिरची. त्यानंतर पिवळी मोहरी, आणि नसेल तर तुम्ही अगदी साधी आपली घरात जी मोहरी वापरतो फक्त ती बारीक असावी ती घ्या. पण जर पिवळी मोहरी असेल तर बघा, निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तर पिवळी मोहरी मिळाली तर पिवळी मोहरी घ्या आणि त्या मिठाने मीठ, मिरची आणि ते मोहरी अशी घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीची नजर उतरायची आहे. असं तुम्हाला ती नजर उतरवत असताना तुम्हाला 3 वेळा ती नजर उतरायची आहे. तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर बघा, किचनमध्ये तुम्हाला लाल कपड्यामध्ये 1.25 किलो मीठ बांधून ठेवा आणि ते मीठ सहजासहजी बाहेरून जी व्यक्ती येते, बघा आपल्याकडे जर कुणी नातेवाईक आले किंवा आपल्या कुणी मैत्रिणी, आपल्या ओळखींच्या व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आल्या आणि सहज जर बायका आल्या तर त्यांना सवय असते की आपण लगेच त्या किचनमध्ये येतात की यांचं किचन कसं आहे, काय आहे. तर अशा त्या आलेल्या व्यक्तीला आपली जे काही आपण मीठ बांधून ठेवलेलं आहे तर ते आपलं गाठोडं ते दिसलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीमध्ये ते ठेवा आणि हे मीठ प्रत्येक महिन्याला आपण हे चेंज करत राहायचं. तर तुम्ही हा उपाय शनिवार ते शनिवार करा किंवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालतं. फक्त प्रत्येक महिन्याला आपल्या किचनमध्ये 1.25 किलो मीठ आपण हे बांधून ठेवायचं आणि 1 महिना झाल्यानंतर ते जुनं मीठ आपण काढून घ्यायचं आणि पुन्हा नवीन मीठ आपण त्यामध्ये बांधून ठेवायचं. बघा, खडे मिठामध्ये अशी ताकद असते की निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे ते खेचून घेत असतं. त्यामुळे खडे मिठाचा वापर हा निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करतात. तर त्यामुळे आपण हा किचनमध्ये आपल्या हा उपाय करायचा आहे. तर बघा, जर तुम्ही खेड्यामध्ये म्हणजे गावामध्ये राहत असाल, गावाकडं जर तुमच्या आसपास कुठे वाहतं पाणी आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, ते मीठ जे काही बदललेलं आहे आपण तर ते वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे
आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहता किंवा तुमच्या आसपास असा काही स्रोत नाही की तिथे वाहत्या पाण्यात आपल्याला ते मीठ सोडणं शक्य नाही, तर अशा वेळेस काय करायचं, तुमच्या टॉयलेटमध्ये ते फ्लश करायचं आहे. म्हणजे तुमच्या टॉयलेटमध्ये ते मीठ तुम्हाला टाकून त्यावर तुम्हाला पाणी टाकून ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि पुन्हा नव्याने किचनमध्ये आपल्या हे 1.25 किलो मीठ हे बांधून ठेवायचं आहे. तर बघा, हा मिठाचा उपाय नक्की करून बघा. त्यानंतर बघा, जर तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडतात, खूप चिडचिड होते, खूप निगेटिव्हिटी असल्याचं तुम्हाला असं जाणवतं, आळस, थकवा येतो, तुम्हाला कुठलंही काम करावं तर असं वाटत नाही, म्हणजे फ्रेश वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा आणखी एक सांगते तो एक उपाय करून बघा. बघा, आपल्या घरातील जी तुळस आहे तर त्या तुळशीला तुम्ही रोज तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा. बघा, संध्याकाळी काय करायचं आहे तुम्हाला, सायंकाळच्या वेळी आपल्या अंगणामध्ये जी काही तुळस असते, बघा आजकाल तर फ्लॅट सिस्टीममध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जिथे तुळस लावलेली आहे तर तिथं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. बघा, आणि तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा इथे लावायचा आहे. आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना बघा, तुम्हाला एक दिवा लावायचा नियम तर तुम्हाला माहितीच असेल की बघा, दिवा हा खाली असा जमिनीवर लावू नये. तुम्हाला दिवा प्रज्वलित करण्याआधी एकतर तुम्हाला फुलाच्या पाकळ्याचं आसन द्या किंवा तुम्ही तिथे तांदूळ म्हणजे अक्षदा त्याचं तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून तुळशी मातेला आणि भगवान विष्णूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. बघा, आपल्या घरातील एनर्जी ही चुटकीसरशी आपल्या घरातील निघून जाईल. तर हा उपाय तुम्ही सतत सलग न चुकता रोज करून बघा. तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवेल. पहिली तर गोष्ट, तुमचे जे काही वाईट स्वप्न पडतात तर ते पूर्णपणे बंद होतील. तर हा एक उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. बघा, त्यानंतर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. सगळ्यांना माहीत आहे की बघा, हनुमान म्हणजे मारुती देवता असे आहेत की त्यांना सर्व ही भूत, बाधा, पिशाच हे थरथर कापतात त्यांच्या पुढे. तर आपण घरामध्ये न चुकता आपल्याला मोठ्या आवाजामध्ये सकाळ आणि संध्याकाळी तुम्हाला हनुमान चालीसा लावायची आहे. आणि तुम्ही अगदी काम करत करत जरी हनुमान चालीसा ऐकली तरीसुद्धा चालतं. फक्त घरामध्ये तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा लावायची आहे. हा एक उपाय तुम्ही बघा 1 महिना करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो हे तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल. त्यानंतर बघा, तुम्हाला अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपल्याला सायंकाळच्या वेळी घराच्या दोन्ही म्हणजे उंबरठ्याच्या 2 बाजूला तुम्हाला 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे. आणि हा दिवा तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम. पण जर बघा तुमच्या परिस्थितीने काहींची परिस्थिती नसते की आपण तूप आणून त्याचा दिवा प्रज्वलित करावा, तर अशा वेळेस तुम्ही अगदी साध्या तेलाचा जरी दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, बघा, पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस हे लक्ष्मी मातेला सुद्धा समर्पित आहे. असं म्हटलं जातं की बघा, सगळ्यात मोठी अमावस्या असते म्हणजे लक्ष्मीपूजनसुद्धा आपण अमावस्येच्या दिवशी करतो आणि पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करतो. बघा, जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तर तिथेच माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुपाचा दिवा प्रज्वलित करणं म्हणजे ते खूप लवकर प्रसन्न होतात. ह्या अशा देवता आहेत की त्या तुपाचा दिवा जर आपण प्रज्वलित केला तर त्या लवकर प्रसन्न होतात. तर त्यामुळे तुम्ही इथे तुपाचा वापर करायचा आहे. तर बघा, घरात अजिबात निगेटिव्ह एनर्जी येणार नाही आणि आपल्या घरातील लक्ष्मी ही अखंड टिकून राहील. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.